नारायणराव अध्यक्ष महोदय, थांबा थांबा. अध्यक्ष महोदय, हा खरोखर ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक एकर प्रमाणे जर त्याचा खर्च जर बघितला, कोणतंही बी घ्या 800 ते 850 रुपये आणि ब्लॅक मध्ये जर गेला तर 1600 रुपयाला बियाची बॅग जाते. 2 बॅगी 1 एकरला लागतात. लक्षात घ्या, त्याच्यात काळाबाजारही होतोय बियामध्ये. त्याच्यात खताचा खर्च जर एका नांगरणीला 1 एकरला 1500 रुपये लागतात. वथरणी आऊत आणलं तर त्याला 2000 रुपये लागतात. फुले पाडायची असेल, त्याला जर फुल्यावर लावायचं असेल तर 1000 रुपये. तो दोन वेळेस जर केल्या तर 2000 रुपये. नारायणराव, हे सगळं झालेलं आहे. ऐका साहेब, ताबा ट्रस्ट करणारा शेतकऱ्याचा हा जगाचा पोशिंदा आहे. माझा शेतकरी, त्या शेतकऱ्याचे समजलंही पाहिजे तुम्हाला. प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करता येणार नाही, तुम्ही प्रश्न विचारा. ऐका सर, अध्यक्ष महोदय, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. ही बी असेल, खत असेल, फवारणी असेल, निंदणी असेल, वेचणी असेल, कापसाला वेचायला किलोला 10 रुपये घेतात. आणि त्याला कितीही कसाही कापूस पिकला तरी 10 क्विंटल पेक्षा एक एकर मध्ये होत नाही. त्याला जर तुम्ही 4, 5, 7,000 रुपये भाव दिला तर त्याला 70,000 खर्च येतो. 40 ते 50,000 रुपये. ताई नाही सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की सीसीआय वेळेवर केंद्र सुरू केल्यामुळे बाजारामध्ये त्याला भाव मिळाला नाही. पहिली गोष्ट, सरकार वेळेत सीसीआय केंद्र कापसासाठी खरेदी वेळेत सुरू करणार का? आणि सरकारने जे हेक्टरी 5,000 रुपये आता अनुदान केलं, मी तर अभिनंदन करतो, पण ते 10,000 रुपये आपण वाढवून देणार का? हा एक प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आज शेतकऱ्यासाठी हमी भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण शिफारस करणार का? कमीत कमी 8 ते 10,000 रुपये जर कापसाला भाव मिळाला तर त्याचा फायदा होईल. सोयाबीनची बी, अध्यक्ष महोदय, सोयाबीनची खर्च जर तुम्ही बघितला 1 एकर माग तुम्ही फुले संगम लावतात, कोणते लाव. मी बी शेतकरी, सभागृहातल्या प्रत्येक माणसावर शेती. तुम्ही सोयाबीनचाही मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन हा प्रश्न जर विचार केला तर कापसाचा शेतकरी पिकवून आला, त्याचाही तोच प्रॉब्लेम आहे. त्या सोयाबीनलाही हमी भाव आपण जास्तीत जास्त 7,000 पर्यंत देणार का? हे माझे 4 प्रश्न साहेब. मंत्री महोदयांनी याचं उत्तर द्या. मंत्री महोदय, ही विनंती माझी.